रायगड किल्ल्यावर अशी एक जागा आहे की जिथून खाली बघितलं की अंगावर काटा येतो। आणि हा फक्त एक बुरुज नाहीये, ही केवळ तटबंदी नाही तर एका आईच्या अद्वितीय शौर्याचा इतिहास आहे। या बुरुजामध्ये इतकं महत्वाचं काय आहे आणि इथे तटबंदी बांधण्यामागचं नक्की गोष्ट काय आहे, हिरकणीची ही गोष्ट तुमच्यापर्यंत या व्हिडिओतनं मी घेऊन आली आहे। त्याचबरोबरीने व्हिडिओच्या शेवटी आजच्या युगातली हिरकणी सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे। त्यामुळे चला सुरुवात करूया। छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। आता बघा आपण सर्वजण गडावरच्या पश्चिमेकडच्या गडावरती आलोय। हा इतिहासामध्ये हिरकणीचा गडा, समोर तो लाईटीची पोल दिसते समोरचं बघा, तिथे खाली हिरकणी बुरुज आहे बघा। आपल्याला सर्वांना इतिहास हिरकणीची कथा, कविता, स्टोरी नक्कीच ऐकून वाचून माहिती असेल। आपण सर्वांनी हिरकणी पिक्चर पाहिले असेल। ते हिरकणीची कविता अशी आहे, रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची, व कथा अजूनही सांगता येते। येथील हिरकणी बुरुजाची वसले होते गाव तळाशी, वालुसरे या नावाचे राहत होते गरीब कुटुंब, गरीब धनगर गवळ्याचे, आई बायको तहाना मुलगा, कुटुंब होते छोटेसे, शोभत होते हिरा नावत्या तडपदार घरवालीचे। सांद सकाळी हिरा येत असे, दूत घेऊन गडावरी चालत होती उपजीविका, त्याने केळीच्या धंद्यावरती एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली, ध्यानी नाही आले म्हणे, कधी सांज वेळ टवून गेली, सूर्यदेवता मावळता बंद झाले गडाचे दरवाजे, मनात भ्याली हिरा म्हणाली, घरी ताने बाळ माझे, बाळाचे ते 8वे झाली, ती माये माऊली वेडी पिसी, कडा उतरून धावत जाऊनी, बाळाला ती घेई कुशी, आतुळनीय धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले, हिरा साडी चोळी देऊन प्रेमी सन्मानित केले, कड्यावरती या बुरुज बांधला, साक्ष आईच्या प्रेमाची कथा अजूनही सांगता येते। येथील हिरकणी बुरुजाची अशी ती हिरकणीची कथा किंवा गोष्ट आहे। कोणासाठी तर बाळासाठी। इथून एक माता उतरू शकते, शत्रू सहज चढून येऊ शकतो, तटबंदी बांधली, बुरुज बांधला, बुरुजाला नाव दिले मातेचं हिरकणीचं बुरुज, आणि गावाला नाव दिले मातेचं हिरकणी वाडे, जिथे पाळण्यात बसते त्या गावाचं नाव इतिहासात हिरकणी। अशा या हिरकणी बुरुजाची उंची 3600 फूट म्हणजे 1100 मीटर आहे। आणि ह्या उंचीचा जो कडा आहे, हा कडा असा 90 अंशामध्ये पूर्ण सरळ असा खाली जमिनीकडे येतो। त्यामुळे पूर्ण गडावरील हे अतिशय धोकादायक आहे। म्हणजे आज देखील तुम्ही तिथे उभं राहून जर खाली बघितलं तर अंगावर काटा येतो, मी मगाशीच म्हटलं। त्यामुळे तिथून कोणी वर येईल किंवा खाली उतरेल अशी शक्यताच नव्हती, म्हणून गड बांधताना देखील तिथे तटबंदी बांधण्यात आली नव्हती। तर इतक्या अवघड आणि इतक्या कठीण बुरुजावरनं हिरकणी रात्रीच्या वेळी खाली कशी वर उतरली असेल, ही फक्त आपण कल्पनाच करू शकतो। रायगड किल्ल्याचं अजून एक महत्व तुम्हाला माहितीये की हा किल्ला सह्याद्रीच्या कडांनी आजूबाजूनी वेढलेला आहे, परंतु या किल्ल्याच्या चारीही बाजूला खोल दऱ्या आहेत। चारी बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगाने वेढले, परंतु राजधानी रायगडाची वैशिष्ट्य आहे कोणती, सह्याद्रीची रांग या गडाला जॉईंट नाही, हा सेपरेट डोंगर आहे। जसं कमळाचं फूल एका कळीपासून, तसं रायगड एका खडकापासून एका कातळापासून उगम पडले, म्हणजे राजेने तख्ताच राजधानीसाठी रायगडाची निवड। हिरकणी बुरुजाचा स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स पण आहे, म्हणजे तिथून शत्रूच्या हालचालीवर आपल्याला लक्ष ठेवता येऊ शकतं। आणि इथे असलेल्या खोल उतारामुळे शत्रू देखील इथे चढाई करून येऊ शकत नाही। दुकान असेल, क्लायमेट चांगले असेल, जिथे उभे आहेत इथून 8 गड किल्ले दिसतात, राजगड, तोरणा, प्रतापगड, महाबळेश्वर, मकरंदगड, सोनगड, मानगड, लिंगाणा, अशा 8 गड किल्ल्यांचा क्लायमेट चांगलं असेल, राजधानी रायगडावरतून दर्शन होतं। इकडच्या भूभागाला जावळी खोर म्हटलं जातं। इतिहासामध्ये ऐकून वाचून माहिती असेल, या जावळी खोऱ्याची म्हण आहे, एक वेळेस अस्वलाच्या केसात आपल्या डोक्यातले ऊस सोडलेले सापडेल, परंतु त्या घनदाट जंगलात बलाढ्य देहाचा मोकाट सोडलेला हत्ती कधी सापडू शकत नाही। स्वतःच्या लेकरासाठी हिरकणी जेव्हा असा कठीण बुरुज उतरून खाली गेली, हे जेव्हा आपल्या महाराजांना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा कळलं, तेव्हा त्यांनी साडी चोळी देऊन हिरकणीचा सत्कार केला। पण त्याचबरोबर किल्ल्याच्या विस्तारामध्ये इथे एक मजबूत तटबंदी देखील बांधायला सांगितली, कारण यामागे महाराजांचा विचार असा होता की एखादी आई आपल्या तान्ह्या बाळासाठी म्हणून एका शक्तीने इथून खाली उतरली, पण अशाच या कडावरनं कधी ना कधीतरी शत्रू देखील आपल्यावर आक्रमण करू शकतो, असाच भविष्याचा विचार करून महाराजांनी इथे तटबंदी घातली असावी। यालाच खरं तर जाणता राजा म्हणत असतील का। मागच्या व्लॉग मध्ये मी तुम्हाला हे दाखवलं सुद्धा होतं। तर आज जसं मी या हिरकणी बुरुजाची गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आली ना, अजून संपली नाहीये, सांगणार आहे, पण त्याआधी तुम्ही पूर्वा सूरज या चॅनलला सबस्क्राईब केलंय का
नसेल केलं तर लगेच करून टाका. काय होतं, व्हिडिओ बघितल्यानंतर आपण इतके भारावून जातो की विसरून जातो, त्यापेक्षा पटकन आता सबस्क्राईब करून टाका. आता रायगडला येणारे पर्यटक आवर्जून हिरकणी बुरुज बघायला जातात. त्याची भव्यता, त्यात तिथून दिसणारी हिरवळ, सह्याद्रीची रांग हे त्यांना अगदी मोहात टाकते. आजच्या काळात देखील कोणी देखील विदाऊट इक्विपमेंट्स हा हिरकणी बुरुज उतरू शकत नाही. खूप ट्रेकिंग करणारे इथे जातात, पण हे धोकादायक उतार असल्यामुळे व्यवस्थित संरक्षणाची काळजी घेऊनच इथनं ट्रेकिंग करण्यात येतं. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तरी सुद्धा व्यवस्थित काळजी घेऊनच इथनं ट्रेकिंग करायचा प्रयत्न करा. तर असं इतिहास, निसर्ग सौंदर्य आणि शौर्य याचा त्रिवेणी संगम हा हिरकणीचा बुरुज आपल्याला दाखवतो. हिरकणी बुरुज हा फक्त एक रायगडाचा भाग नाहीये, तर एका शूर मातेचा साक्षीदार देखील आहे. मग हिरकणी नक्की कोण होती? हिरकणी एक आई होती जी आपल्या बाळासाठी संकटाचा पहाड पार करून आपल्या बाळापर्यंत पोहोचली. मग मला सांगा, आजच्या जगामध्ये जगणाऱ्या किंवा आधीच्या आपल्या आधीच्या पिढ्यांमध्ये असलेल्या बायका तरी वेगळ्या काय होत्या? आपण थोड्या बहुत प्रमाणात हिरकणीच होत ना. एरवीच्या आयुष्यात आपण अगदी साध्या आपली कामं करत असतो, पण जेव्हा आपल्या घरावर, आपल्या मुलावर, आपल्या बाळावर संकट येतं तेव्हा आपल्यातली आदिमाया जन्माला येते आणि त्या संकटाचा सामना करू शकते. या हिरकणीने कठीणातला कठीण पहाड उतरला. कदाचित दिवसभरातले, नोकरीतले, घरातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपल्या बाळापर्यंत पोहोचत असते. तुमच्या आयुष्यातली हिरकणी नक्की कोण आहे हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. कशी वाटली ही आजची हिरकणीची गोष्ट? तुम्हाला जर गोष्ट आवडली असेल, हिरकणी बुरुजाचा इतिहास देखील कळला असेल तर लगेच पूर्वा सूरज या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, अशाच वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळी ठिकाणं शोधण्यासाठी फिरत राहू, भेटत राहू आणि वेगवेगळ्या गोष्टी शोधत राहू. तोपर्यंत बाय बाय.